नमस्कार मित्रांनो. आदिवासी विकास डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता. पदाचं नाव आहे चौकीदार. तर ग्रुप डी पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. तब्बल 416 पदे आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, फीस काय असणार, सिलेबस काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे आणि चौकीदार या पदासाठी कोणत्या उमेदवाराला फॉर्म भरता येणार आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत जाहिरात आलेले आहे मित्रांनो. सुधारित जाहिरात बघू शकता तुम्ही. जाहिरात कधी आलेले आहे? 29 एप्रिल 2026 रोजी ही जाहिरात आलेली आहे. सरसह भरती आहे मित्रांनो. तर पदाचं नाव बघू शकता तुम्ही चौकीदार. ग्रुप डी पदासाठी ही जाहिरात आहे. तर बघा मित्रांनो, 416 पदासाठी जाहिरात आहे तब्बल. तर खाली बघू शकता तुम्ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार बघा. 27/5/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. आणि कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर बघा मित्रांनो, खाली कार्यालय दिलेले डिपार्टमेंट म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहे बघू शकता तुम्ही. नाशिकसाठी 43 आहे, कळवणसाठी 47, धुळेसाठी 31. तर बघा मित्रांनो, अशा जिल्ह्यावाईज दिलेले. छत्रपती संभाजीनगरसाठी 14 जागा आहे. तर अशा टोटल एकूण बघा 478 जागा आहे मित्रांनो. आणि बघू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं. तर शेवटची तारीख असणार आहे 27/5/2026. तर लवकरात लवकर फॉर्म भरा मित्रांनो. फास्ट प्रोसेस होणार मित्रांनो ही चौकीदार पदासाठी. आणि बघू शकता सॅलरी काय असणार बघा. 15,000 ते 47,600 पर्यंत कमीत कमी तुमच्याकडं इन हँड 25-30च्या आसपास सॅलरी भेटणार आहे मित्रांनो मिनिमम. तर बघा 15,000 सॅलरी, 15 ते 47,600 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. चौकीदार म्हणजे बघू शकता वॉचमॅन या पदासाठी जाहिरात आहे मित्रांनो. तर तुम्ही कॅटेगरी चेक करू शकता किती जागा आहे कोणत्या जिल्ह्यासाठी. आणि मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरा भरा जेणेकरून तुमचं लवकरात लवकर फॉर्म सबमिट होईल. कारण की जर तुम्ही फॉर्म हुशार भरला तर वेबसाईट बिझी होऊ शकते किंवा काही कारणास्तव तुमचं फॉर्म भरता येणार म्हणजे साईट बिझी असते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला फॉर्म लवकर सबमिट होणार नाही. जेवढं उशीर करताल तेवढं तुमचं फॉर्म उशिरा भरले जाईल. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून आता साईट चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. तर तुम्ही एज्युकेशन क्रायटेरिया बघू शकता. 10वी पास पाहिजे मित्रांनो. SSC बघा, 10वी पास चालेल. निवड प्रक्रिया बघू शकता इथं. बघा तुम्हाला मराठीसाठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50. बघा, तर अशा प्रकारे मित्रांनो हे ती जाहिरात आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.